गोकुळीच्या सुखा अंतवार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनाळी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनाळी तुका म्हणे छंदे मने मोही गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनाळी ढोबार आनंदल्या नरनाळी टोपी घालून टाळ घ्यायचं. मर्यादित असणारी दिवदिशा तिचा त्याग करून अमर्याद अशा परब्रह्माची जीवाला समरस करणारे संत श्रेष्ठ देहूचे जगद्गुरु तुकोबा सेवेला घेतलेल्या अभंगावरून गोकुळामध्ये ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं होतं अशा गोपींची मन कशी आकर्षित केली आणि त्यांना ब्रह्मरूप कसं केलं याचं यथार्थ दर्शन या गवळणीवर अभंगात करतात. विठोबा कुमार आज काल्याचा प्रसंग आहे. कसला प्रसंग आहे? कालव्याचा प्रसंग. काला वेगळा आणि कालवा वेगळा. कालवा करणारी मंडळी मंदिरात येत नाही आणि काला करणारी मंडळी मंदिरात आल्याशिवाय. काला म्हणजे योशिवाय असते. आपल्या जी ज्योती आहे हीच देवाची ज्योती आहे. त्या ज्योतीचं ह्या ज्योतीचं एकत्व करणं त्याला म्हणतात का? ज्ञानेश्वर महाराज कसं सांगतात? ज्ञानदेव म्हणे ज्योती ज्ञानाचे देव म्हणे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निर्ज्योती. आपल्या आत त्याला चिदाभास ज्योत म्हणतात. ज्योतच आहे पण त्याला नाव काय? चिदाभास. आणि त्या चिदाभासाची मूळ ज्योती आहे ती विटेवर उभी आहे आणि ही ज्योत त्या ज्योतीमध्ये मिळवायची म्हणजे आपलं जीवन सफल झालं. आणि ही ज्योत त्या ज्योतीमध्ये मिळवण्याकरता मनुष्य देह लागतो.
दुसरा देह चालत नाही. गाढव झाला, कुत्रा झाला, म्हैस झाला, बैल झाला, त्याला ज्ञान मिळवता येत नाही. महाराज म्हणतात इतर देहाच्या काही विचारूची नाही, केवळ शिष्णोदर पाही तेही व्यवसाय कैताची. खाणं पिणं झोपणं मुलं निर्माण करणं आणि मरणं हे इतर देहात आहे. एक श्लोककार सुंदर सांगतात आहार निद्रा भयभय दुगंज सामान्य वेदत पशु ज्ञान विदेशाम अधिको विशेषो ज्ञानेन हीना पशुही समाना. आहार आपणही खातो तेही खातात. आपण ज्वारी खातो आणि त्याची खालची ताटं कोण खातो? बैल. कशी योजना आहे बघा. हो, याचा अर्थ आपण पूर्वी बैल असलो पाहिजे बरं का. काय माहिती आपण कोण झालेलो होतो. निद्रा तेही झोपतात, आपणही झोपतो. मासा झोप घेतो का? जागलाच नसता. झोप घेतल्याशिवाय झोपू शकत नाही, कारण आपण स्वरूपाच्या जवळ जातो. झोप घेताना तुम्ही मला त्याला पकडून द्यायचे 10,000 रुपये बक्षीस. मुंगी कधी झोपते का? झोपल्याशिवाय जगते का? मुंगी सारखी पळते बघ, स्थिर झालेली मुंगी. म्हणून त्यांनाही सुषुप्ती आहे, झोप आहे. पण इतर देहामध्ये आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, भीती आहे, मशून आहे, उलबळ आहे. पण ज्ञान कोणाला आहे? माणसाला आहे. पण मनुष्यपण जर करायचं असेल तर काय? मनुष्यपण साधी नाराज, मनुष्यपण साधी नाराज नाही मनुष्यपण वेगळं आणि मनुष्य वेगळं. मनुष्यपण म्हणजे मनुष्यत्व. मनुष्यत्व म्हणजे मनुष्य देहात आलाय, देवाची प्राप्ती केली तो मनुष्य. आणि देवाची प्राप्ती न करता पैसा मिळवला, बंगला बांधला, मुलं झाली आणि तो वंच खांद्यात गेला, तो सुद्धा मनुष्य आहे. मनुष्यपणा म्हणून महाराज म्हणतात गेले याचे माणूसपण येणे म्हणून मनुष्य देहात हे जीवा आलाय, तुलाच काला करता येईल, इतर देहाच्या ठिकाणी काला करता येणार नाही. म्हणून आज काल्याचा दिवस आहे. आपण जी काही 7 दिवस सेवा केली त्याचा फळ मिळणार आहे, पगार मिळणार आहे. काय मिळणार आहे? पगार.
सांगत असतो जर कंपनीमध्ये ऑफिसमध्ये कामाला गेला नाही महिनाभर आणि शेवटच्या दिवशी गेला तर सगळा पगार मिळेल का? नाही मिळणार. इथं समजा तुम्ही 7 दिवस आले नाही आज आले, पगार मिळाल्याशिवाय राहील का? हे पण आणि समजा तुम्ही 7 दिवस आले नाही आज आले आणि आज आले नाही तर प्रसाद मिळणार? अशा लाभाला चुकला की तो वायाला जातो. आज जर आपण चुकवलं काय करायचं? मला माहिती आहे रविवारी बहुतेकांना सुट्टी असते म्हणून रविवारी ठेवला बरं. आणि आज जर पिकनिकला गेला तो आया म्हणून आजचा मोठा आनंदाचा सण आहे, दिवस आहे आपल्या दृष्टीने. म्हणून आज कार्याचं वर्णन करायचं आपल्याला, वेळ थोडा आहे म्हणून जास्त विस्तार न करता आपण कार्यावरच येऊया. कार्याच्या दिवशी देवानं चरित्र केलं गोकुळाचं वर्णन. भगवंताने जे गोकुळामध्ये चरित्र केलं हे उच्चारण करायचं. चरित्र कशाला म्हणतात? शास्त्र आहे. ज्या कार्यापासून पापही निर्माण होत नाही, पुण्यही निर्माण होत नाही त्याला चरित्र म्हणायचं. आपण कुठलंही कर्म केलं तर पाप तरी होतं नाही तर पुण्य तरी होत. रस्त्याने चाललो तर पायाखाली मुंगी तरी मरते. काय म्हणजे शेतकऱ्यांचं तर पदोपरी आहे, कीर्तनाला तर पुण्य होणार. पण भगवान श्रीकृष्णाने ज्या लीला केल्या त्याच्यामध्ये पुण्यही निर्माण झालं नाही, पापही निर्माण झालं नाही. का निर्माण झालं नाही? तसं काय आहे? थोडं चिंतन आहे. शास्त्र असं सांगतं की पूर्वी ब्रह्म एकच होतं. पूर्वी म्हणजे आताही एकच आहे. एकमेवाद्वितीयं ब्रह्म. पूर्वी प्रपंच झालाच नव्हता. अवस्था येते त्याला महाप्रलय म्हणतात. प्रलयाचे प्रकार तुम्हाला 4 सांगितले. पहिला कुठला? नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, महाप्रलय आणि आत्यंतिक प्रलय. ज्यावेळी महाप्रलय होतो त्यावेळी सगळं शांत होत आणि सगळ्या जीवांचं जे सूक्ष्म शरीर आहे, सूक्ष्म शरीर दिसतं का? आमचे परमगुरु रंगनाथ महाराज म्हणायचे, सूक्ष्म शरीर शरीरात घुसतं तेव्हा दिसत नाही, राहत तेव्हा दिसत नाही, जात तेव्हा दिसत नाही, तर त्याचा अधिष्ठान आत्मा दिसेल का?
म्हणजे ते दिसणार नाही बरं का? हो, आईच्या उदरामध्ये जे जातन पार त्या बाळा शिरतं आणि मुलगा हलायला लागतो. किती महिन्यात बोलतं का माणसाने? म्हणते ती आई 3 महिने 5 महिने असं काहीतरी असतं, तेव्हा गाणी होते बाळ हलायला लागतं. म्हणजे ते दिसत नाही बरं का? म्हणजे पूर्वी सूक्ष्म शरीर सगळी मायेमध्ये लीन झालेली होती. त्याला महाप्रलय म्हणतात. त्यावेळी जगत नव्हतं, काही नव्हतं, फक्त एक ब्रह्म होतं. गंमत आहे, ब्रह्मालाही इच्छा झाली आणि जीवालाही इच्छा झाली. बरोबर का? तुलना करा, का पापुण्य निर्माण होत नाही देवाच्या शरीरात. ब्रह्माला इच्छा काय झाली? एको अहम बहुश्याम प्रजाय, मी एकटा आहे, मी अनेक व्हावं. एकलेन कंठे म्हणून एकलं देवाला करमलं नाही, जीवालाही करमलं नाही. आता त्याने काय केलं? त्याला इच्छा झाली, या जीवाला इच्छा झाली, एकटा आहे डबल व्हावं. मंडळी तिकडे बघा, मोबाईल बंद ठेवा नाही माझ्याकडे द्या. मोबाईल म्हणजे कर्णपिशाच, कर्णपिशाच माणसातून उठवणारं यंत्र. माणसात बसावं का उठावं? मग बंद ठेवा. सांगून नाही ऐकलं तर मग काय लोक बघणार तुमच्याकडे काय होतं. पण बंद ठेवा बरं कृपया. पहिला आणूच नका, बंद ठेवा. म्हणजे बघा, देवाला एकट्याला करमलं नाही, ठीक आहे, पण जीवाला एकट्याला करमलं नाही. तुम्ही मला सांगा, एकटा माणूस बरा का डबल माणूस बरा? तू बोलला फक्त इथे एक महिला बोलली, बाकीच्यांना डबल आवडत. आता सगळ्यांकडून कबूल करून घेतो, एकटा जीव. आता कसे सदाशिव बोलले, एकटा जीव एकमेव अतिथ्य आनंदात असतो बरं का? आम्हाला काही नाही, आनंद जातो, काही क्लेश नाहीये. तुम्हाला मिनिटाला काहीतरी गडबड आहे. हो म्हणले मुलगा पास झाला, फोन आला, आई मला गाडीने उडवलं, गेला आनंद. इथलं नाही कोणाचा. हो, एकटा बरं वाटलं होतं, पण त्याला डबल व्हावं वाटलं. काय फरक आहे बघा? देवानं एकटं करमत नाही म्हणून मायेचा स्वीकार केला. जीवाला एकट्याला करमत नाही म्हणून त्यानं पत्नीचा किंवा पत्नीने पतीचा स्वीकार केला. सारखं काय बरोबर? पत्नीचा म्हणजे मायेचा देवानं स्वीकार केल्यानंतर मग प्रमाण एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण. वर 7 आणि खाली अतल सतल सलातलाची 14 गुण आहे. या जीवालाही पत्नीचा स्वीकार केल्यामुळे एक मुलगा, 2 मुलगा. आमदो आम्हारे दोन नाही, आता एकच. काय होणार आहे देशाचं माहिती. म्हणजे त्यालाही मुलं, देवालाही 14 गुणातली मुलं. पुढं बघा, देवही म्हणतो बुवा हे पाहिलं का, ही माझी पत्नी आहे. कुठं लिहिलंय? 7वा अध्याय. दैवी हेषा गुणमयी माया दुरत्या मामेवै प्रपद्यन्ते मायामेकान्तरन्ते. ऐका की गावाच्या सरकारला म्हणतो, वा बघा ही माझी पत्नी बरं. आम्ही तुमच्या घरी आलो तर तुमचा पती सांगत असतो, ही माझी धर्मपत्नी बरं, मीला ओळखतो बरं, तुम्ही काय बघा आला कुठपर्यंत सारखा. त्यानेही जगत निर्माण केलं, यानेही केलं, यालाही करमलं नाही, त्यालाही करमलं नाही. हाही एकटा होता, हाही एकटा होता. तोही म्हणतो माझी पत्नी, हाही म्हणतो माझी पत्नी, हाही म्हणतो माझी मुलं बाळ, देवही म्हणतो माझी तुम्ही मुलं बाळ. पुढे लिहिले गीतेत, ममैवांशो जीवलोके म्हणजे देवही म्हणतो तुम्ही माझे सगळे. देव काय म्हणतो? तुम्ही कोणाच्या? तुम्ही कोणाच्या? आपण म्हणतो देवाजवळ गेलो की देवा मी तुझाच आहे बरं.
ऑफिस मध्ये गेलो की साहेबाला म्हणतो साहेब मी तुझाच आहे बरं. घरी आला का पत्नीला म्हणतो मी तुझाच आहे बरं. लहान मुलगा म्हणतो पप्पा तुम्ही माझे आहे ना, तो म्हणतो तुझाच आहे बरं. बरोबर ना. देवालाही प्रश्न पडतो हा खरा कुणाचा आहे, त्याचा अर्थ तो कुणाचाच नसतो. तोही म्हणतो माझं घर आहे, माझा बंगला आहे, माझी गाडी आहे, माझा अमका आहे तमका आहे. देव म्हणतो 14 होण्यातले माझे पदार्थ. आता दोघांमध्ये फरक काय? सारखं झालं थोडा फरक आहे. काय फरक आहे? देवाला अज्ञान नाही. अज्ञान आहे देव अजिबात नाही. जगत उत्पत्तीपासून पार प्रलयापर्यंत काय होणार आहे त्याच्या वृत्तीमध्ये आहे. वृत्ती विभागामध्ये लिहिलं आहे. एक वृत्ती निर्माण होते जगत उत्पत्तीपासून मरणापर्यंत त्याला सगळं माहिती आहे. कुठं काय होणार आहे, कुठं ऍक्सिडेंट होणार आहे, कुठं हा जाणार आहे, नदीत म्हणणार आहे का इकडे जाणार आहे काय, ते सगळं दिलेलं आहे. फक्त अज्ञात असतं ते आपल्याला ज्ञान होतं, बाकी काय नाही. होणारं प्रारब्ध चुकत नाही. यम लब्ध्वाचा परम लाभम मनतेनाधिकम तथा. जे होणार असेल ते चुकत होई म्हणा. काल हल्लाडीचे लिहिले ते काही केल्या न मोडे काळे गोरे पण दुसरे पिठोने. ते लिहिले तो काळा रंग तुम्ही जरी प्लास्टिक सर्जरी केली तर परत तो काळा रंग आल्याशिवाय राहत. घरा बदल करायचा. म्हणून त्याच्या वृत्तीमध्ये सगळं माहिती आहे, आपल्याला माहितीच आहे. म्हणजे त्याला अज्ञानाचं आवरण नाही आणि आपल्याला अज्ञानाचं आवरण आहे. हा फरक आहे. आणि अज्ञानाचं देवाला आवरण नसल्यामुळे तो कधी दुःखी होत नाही. आणि आपण क्षणाक्षणाला दुःखी झाल्याशिवाय पुढचा आहे का? देव कधी मरत नाही आणि आपण चौघांच्या खांद्यावर झोपल्याशिवाय राहत. म्हणून देवाचं चरित्र आहे, त्याला आवरण नाही म्हणून पापही होत नाही, पुण्य होत नाही. आणि आपल्याला पाप पुण्य होऊन जन्माला आल्याशिवाय देवाला पापही नाही पुण्यही नाही. ज्यावेळी त्याला अवतार घेण्याची वेळ येते त्यावेळी सगळ्यांचा शोक असू आला जरा मोठा ठेवायचा आवाज जन्माच्या अगोदर सुरू झालेला आहे. ज्यावेळी भगवंताच्या माता पिताचं लग्नाचा सोहळा चालला आहे, वरात चालू आहे. बांधलं काय त्याची वरात काढली. वसुदेव देवकीची वरात चालू आहे बरं काय. आणि अशा वरातीच्या वेळा 18 अशाची वाणी सांगे तसे कंसा. वाणी हा बरबसा बोलण्याचा. काय सांगितलं आकाशवाणीने? 7वा पुत्र मारी तुला. सातवाईचा पुत्र महिला
आकाशवाणीवरती. आणि आकाशवाणीने सांगितलं आठवा मुलगा तुला मारणार, तलवार काढली. वसुदेवाने त्याचा हात धरला आणि सांगितलं देईन मी पुत्र सत्य माझे वाणी. काय गंमत आहे बघा, भगवंताचे आईवडील पण त्यांना बंदीखान्यात जावं लागले. तेव्हा बंदीखाणी तुता सांगे, बंदीखान्यामध्ये जावं लागलंय. देवाने दाखवून दिलंय मी जरी अवताराला आलो तर संसारात कष्ट भोगल्याशिवाय दुसरा उपाय नाही. भगवंताचा अवतार झालेला आहे आणि आपल्याला लवकर करायचं. सुंदर 8 वर्षाची मूर्ती, अष्टभुजा, कुरळे केस, अजंग हात, हळदीच्या गाव्यासारखं शरीर, चिदंबर नेसलेला शंकराचार्य वर्णन करतात. वजई व्रजई कमंडलम कृष्णाष्टक म्हणताना आनंद होतो तो साक्षात देव समोर उभा आहे. किती आनंद झाला ते. भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाचे पहिल्यांदा अष्टमीला झालेले 8च वर्षाचे अवतारही 8वा अवतारही म्हणून त्याला 8वा म्हणून त्याला 8वा. त्याला आठवलं नाही तर आपलं जीवन सफल नाही. संसाराला आठवलं तर दुःख आहे. सांगितलं आहे बाळ मी तप केलं होतं तुला छोटा होऊन यायला सांगितलं होतं, मोठा नाही. त्यावेळी आईने म्हणायला पाहिजे होतं काम झालं, पण नाही. महिलांना लहान छोटं बालक आवडतं का 8 वर्षाचं? तुमचा मुलगा जर असा आला असता तर तुम्ही काय म्हणले असते? भूत भूत. श्रीकृष्णा लहान हो. देवाने सांगितलं जशी तुझी आज्ञा. तू का म्हणे आपली जे जे इच्छा करू. भगवान श्रीकृष्ण छोटे झाले आणि मांडीवर ते गोजीरवण रूप पाहिले आणि वसुदेव म्हणतात आता याला ठेवावं कुठं कौस मारी. देवच बोलायला लागले आणि मला नंदाच्या घराला मगने गोकुळाला, नंदाच्या घराला मगने गोकुळाला. जिथं आनंद आहे तिथं नंद आहे आणि जिथं दुःख आहे तिथं कंस आहे. दुःख असलं की समजायचं एक कंसाचं घर आहे आणि आनंद असेल तर गोकुळ आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून सांगायला लागले माता पिता नंदाच्या घराला मदने गोकुळाला. पुढे काय करायचं? मला तेथे ठेव आणि माया उपजली तेथे इकडे घेऊन ये. तेव्हा हे सगळं खरं ठीक आहे, पण माझ्या पायामध्ये पूर्ण होऊन दे. घाई करू नको, तरुण आहेस ना कळणार नाही ना मी काय बोलतो. तक्रार आहे माझ्याकडे. वसुदेव म्हणतात बाळ ते ठीक आहे, पण मी काय करणार? माझ्या पायात बेड्या आहेत. नंतर पाहिलं तर सगळे सैनिक उभे आहेत, नागरी तलवार घेऊन उभे आहेत. मी करायचं का? देवानं बुद्धी दिली. जो मला उचलतो, देवाला उचलायचं म्हणजे कशाने? आपल्याला उचलता कशाने येईल? वाणीने. वाणीने म्हणजे देवाचं नाव घ्यायचं. जो इकडं आपल्याकडे वाणीने उचलतो आणि हे वसुदेव पप्पा 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 नाही ना, आत्ता पप्पा आलं की देव तू काय म्हणतो वडिलांना? बाबा म्हणायला लागले. शाबा. कोंबडा करायचा नाही बरं का, त्याला सांगितलं बाबा तुम्ही जर मला उचललं, जो मला उचलतो त्याची बंधनं तुटतात. उचलला कमळापाती पायच्या बंधानं पायच्या बंधानं गळती, पायच्या बंधानं. देवाला उचला, बंधन एकही राहणार नाही.
कलिला कमळापती पायची बंधने गळती. पेढा निघाल्या, सगळे सैनिक देवाना असा हात केल्याबरोबर सगळे झोपी गेले. कारण देवाना हात वर केल्यावर कधी पिलाईचा भूकंप होईल सांगता येत नाही. चढ्या कुलप निघाली भगवान, आणि भगवान टोपलीमध्ये घेतले. वसुदेव महाराज निघाले. यमुना नदीने विचार केला की भगवान तर नंतर खेळायला येणार आहे, पण आज आपल्या घरी आले, घरी आलेले परत लावायचे का? नाही तर आम्ही म्हणत असतो मधुकरी आतून आवाज येतो पुढच्या घरी, स्वयंपाक झाला नाही असा आवाज नाही. यमुना जाणत होती की भगवान आता आले, आता मी चरण स्पर्श केल्याशिवाय देवाला सोडणार नाही. भाग्य आहे त्या मातेचं. हळूहळू यमुना वाढायला लागली. देवाने विचार केला वसुदेवाचं इथपर्यंत पाणी ठीक आहे, पुढे गेलं तर काय करायचं. म्हणून त्या टोपल्यामधून एक पाय सोडला, चरण स्पर्श झाला, यमुना तुभंगली आणि हे नंदाच्या घरी पोहोचले. तिथं माया होतीच. त्या मातेलाही कधी कळलं नाही, कधी प्रसूत झाली, कधी मुलगी आली. कडे झोपी लावलं, मुलीला उचललं, देवी तेथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला. भगवंताला तिथे ठेवलं आणि माया घेऊन परत आले. परत ठेवल्यानंतर मग मायाने आक्रोश केल्यानंतर सैनिक जागे झाले, कारण काढून घेतला. आणि सैनिक जागे झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का मुलगा किंवा मुलगी झाली. म्हणजे आपलं विमान दुबईला घेऊन जातात, तिकडून फोन करतात आपल्या सैनिकांना, तुमचं विमान आम्ही पळवलं तेव्हा आमचा पहारा स्टार. आहे की नाही? कधी गंमत आहे आपली भारतात चालले बघा, गंमत आहे सगळी. कंसाला कळविण्यात आलं. कंसाने विचार केला आता मला मारणारा अवताराला आलाय. धावत आला आणि उचलला. तेवढ्या देवकी म्हणते दादा तुला मुलगा मारणार होता, मुलगी नाही ना? त्यानं सांगितलं या काळाचा काही भरोसा नाही, कधी मुलीचा मुलगा कधी सांगता येत नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा मुलीचा मुलगा केलाय. काय केला? ज्ञानेश्वर महाराजांनी मध्य प्रदेशामध्ये एका मुलीचा मुलगा केलाय. तुम्हाला कंटाळा असला तर माऊलीच्या मंदिरात घेऊन बसा, मुलगा होऊन जाईल. सांगायला वेळ नाही का तिला आपल्याला आवडायचं. म्हणून कंसाने त्या मुलीला उचललं, एक दगड पाहिला म्हणजे चीप पाहिली, त्याच्यावर आता आपटणार. तेवढ्यात माया निसटली, पण निसटताना त्याला जागृत करून काय म्हणाली? मी माया म्हणजे तुझ्या आईची 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 किती आया त्याची मी आई आहे. माया आपली सगळ्यांची आई आहे. तू काय मला मारणार? तुझं बारसं जेवलंय मी. हा उपजला मग आधी तू माझ्या अगोदर आलेला आहे. आणि भगवान अनादी अनंत आहे. माया अनादी असली तरी सांगतात, घटपटादी पदार्थ साधी सांगतात, ब्रह्मज्ञान साधी अनंत आहे आणि मोक्ष साधी आहे पण अनंत. काय झालं असेल हातातून सटकली आणि मला मारणारा कुठेतरी अवतारा आलाय. एकदम थंडी भरली, थंडी. काय करणार? त्यांनी सभा भरवली. पण इकडे गोकुळामध्ये काय झालं? आता गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा. साक्षात गोकुळात अवतरीण झालं झाले. जिथं देव तिथं शांतता. चंद्र तेथे, शंभू तेथे, संत तेथे,
चांगला आहे. नमस्कार तुम्हाला गाणे भेटल्यावर पाठ आहे. हो भगवान आहे तिथं लक्ष्मी असणार. लक्ष्मी आहे तिथं आनंदाचे डोळे. भगवान तिकडे अवतीर्ण झाल्या बरोबर यशोदेला आनंद झालेला नाही. सगळ्यांना गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा. सुखाचे प्रकार तीन: ऐहिक सुख, पारलौकिक सुख आणि ब्रह्मसुख. ऐहिक सुखामध्ये दुःख भोगावं लागतं. पारलौकिक सुख मेल्यानंतर मिळतं आणि ब्रह्मसुख कृतकृत्य झाला तर याच देहात मिळतं. कृतकृत्य झालो मिथ्या केले पावलो, मिथ्या केले पावलो, मिथ्या केले पावलो. कधी भगवान श्रीकृष्ण आले. आता गोकुळामध्ये काही परिणाम नाही बघा. तिथं आई सुख नको आम्हाला, पारलौकिक स्वर्गातलं सुख नको, पण ब्रह्मसुख मात्र सगळ्यांना प्राप्त होणार आहे. नाही भगवान श्रीकृष्ण गोकुळात आल्यानंतर लोका गोकुळीच्या काय झालं? गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, लोक गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. तेरी आवाज सोन जबर, तेरी आवाज सोन जबर, तेरी आवाज सोन जबर, तेरी आवाज सोन जबर. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. लोक गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. पुढे लिहिले केलिया वाचुडी जपतवे, पण जप तप त्याने केलं नव्हतं का? मागच्या जन्मामध्ये ह्या कोण होत्या माहितीये का? भागवतकार सांगतात या जाणवेद ग्रवीच्या श्रुती, श्रुती रूपेण वेमत प्राप्ती, त्या परतल्या नेती नित्य म्हणून माझी सुख संगती नपवेची. एकदम ब्रह्मज्ञान होत नाही. मागे बहुत जन्मी हेची करीता आलो. तुम्ही या गोपी म्हणजे तुम्ही साध्य समजू नका. त्यावेळी भगवान प्रभू राम दंडकारण्यामध्ये होते तेव्हा त्यांना कळलं की प्रभू आले आणि त्यांच्या पायाचा स्पर्श दगडाला झाला. बाई होते कोण आहे. तेव्हा त्या ऋषींनी विचार केला की आपण किती दिवस हाताने करून खायचं, म्हणून आपल्याला एक पत्नी असावी. म्हणून ज्याला जेवढी जाड पाहिजे होती, पातळ पाहिजे होती, तसा डोक्यावर दगड घेतला. ज्याला गप्प पाहिजे असते त्यांनी मोठा घेतला, ज्याला असे पाहिजे त्यांनी असा घेतला. आणि असे दगड घेऊन ऋषी गेले ना प्रभू रामाकडं. लक्ष्मणाने सांगितलं काय इच्छा आहे? म्हणजे आम्हाला असं वाटतंय की यांनी स्पर्श करावा आणि आम्हाला पत्नी मिळावी. आणि एक तर किती दिवस हाताने करायचं, किती दिवस लाटायचं, नको तू बुद्धी झाली. पुढे चांगलं झालं. प्रभूंना सांगितलं प्रभू आपल्याला भेटण्याकरता ऋषीमुनी आले. भगवान प्रभू कुटीच्या बाहेर आले, फक्त धनुष्य घेऊन उभे राहिले. उभ्या राहिल्या बरोबर ते रूप पाहिलं, त्यांच्या डोक्यावरचा दगडच पडून गेला सगळ्यांच्या. बरं काय इच्छा आहे? काही इच्छा नाही देवा. आलो होतो बाई म्हणजे पत्नी मागायला, पण आमची इच्छा आहे की आम्हीच तुमचं पत्नी व्हावं. काय परिणाम असेल भगवानचा? मग त्या जाण गोपी म्हणून लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. एवढ्यावर भागलं नाही, घरोघरी लक्ष्मीचा वाद झाला की रे झाला लक्ष्मीचा वाद, घरोघरी झाला लक्ष्मीचा वाद. सैन्यकारीच्या
होणार नाही गोकुळीचा सुख अंत पार नाही लेखा घरी झाला लक्ष्मीचा आवाज दैन्यदारी विलासिताचा आला म्हणून गोकुळीच्या सुखा गोकुळ म्हणजे काय गोल इंद्रिय आणि कुळ म्हणजे समुदाय इंद्रिय किती आहेत काय पंच याला गोकुळ म्हणतात या गोकुळामध्ये जर देव आणायचं असेल तर काय करावं लागेल मन शुद्ध करावं लागेल गोबाला म्हणतात निर्मळ चित्त करा तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ तुका म्हणे चित्त निर्मळ एवढी गोपाळ राहते ते आपलं अंतकरण निर्मळ झालं की देवाची अभिव्यक्ती होते म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी सगळ्यांना आनंदी आनंद झालाय काय काय केलं गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी गुडिया वारल्या तोरणं वारल्या कथा म्हणतात गाणी गातात आणि श्रीनिवासची गाणी नाही जगाचं गाणं नाही जगाचं गाणं माहिती आहे तुला नको इथं नको आपलं कीर्तन सगळ्यांना माहिती गाणं होत रामकृष्ण गीती गात संपत आपल्याला वेळ थोडी रामकृष्ण गीती गात टाळ टिपल्या आपल्या छंदामध्ये ते गाणं गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे गंमत अशी झाली की भगवंताने काय केलं एकदा भगवान श्रीकृष्ण सगळ्या गोपाळांना सांगितलं चला रे आज मधुकरी घ्यायची नाही मधुकरी म्हणजे काय आज टिफिन घ्यायचं नाही टिफिन म्हणजे काय आता लवकर कळलं मला तुम्हाला कळत बोलू धावा घ्यायचा नाही म्हणले कृष्ण काय रे आज यमुना नदीवर यज्ञ चालू आहे आणि आपल्याला शंकरपाळी लाडू करंजा सगळ्या यज्ञात मिळणार आहे गोपाळ काही छोटे छोटे बालक उड्या मारत निघालेत गाई गोपाळ सगळे निघालेत यमुना तीरे आले 12 वाजता म्हणले कृष्णा भूक लागली काहीतरी कर रे देवाने सांगितलं पलीकडे यज्ञ चाललाय त्या यज्ञाकडे जा तुम्ही 10 गोपाळ तू असे 10 गोपाळ त्यांच्या खांद्यावर घोमडी दिली काठी दिली आणि सांगितलं जा त्यांना सांगा मी आलोय तुम्हाला टोपलं भरून लाडू करंजा शंकरपाळी खायला कडगोळे देतील वा वा एक गोपाळ गेले पुढच्या बाजूला ते पृथ्वी यज्ञ करत होते गोविंदाय नमो नमः केशवाय नमो नमः अच्युताय नमो नमः काय रे मुलांनो म्हणजे भगवंत आले काय पाहिजे भूक लागली म्हणून आम्हाला काहीतरी द्या ना भगवंत अरे ते तर गवळ्याचं पोरग आहे ते काय घेऊन बसले त्याला भगवंत नाही म्हणत ते काही असू द्या म्हणा पण सांग द्या ना मला काहीतरी अजिबात नाही म्हणजे चालते वा अजून नैवेद्य दाखवायचा देवाला पाहिजे होतं देवाने खरं नाही ते खाल्लं असतं की नाही पण डोकं कमी हो चालते वा लहान मुलं बिचारी तिथंच उभी राहिली काठ्या घेतल्या मागायला गेले गोपाळ देवा आमच्या मागे काठे घेऊन लागले हो सगळे ऋत्विज ब्राह्मण तुम्ही त्यांच्याकडे कशाला गेल्या गवळणी हे अंतकरण शुद्धी झालेले असतात त्यांच्याकडे जा तुम्हाला परत पाठवणार नाही परत गोपाळ गेले त्या मंडपामध्ये लाडू करंजा शंकरपाळ्या खेळणाऱ्या कितीतरी गवळणी बसल्या होत्या अरे पेंड्या तू आला ज्या अर्थी तू आला त्या अर्थी भगवान असले पाहिजे ज्या अर्थी पिऊन आहे ज्या अर्थी पिऊन आलाय त्या अर्थी मंत्री असला कळतंय का बरं ज्या अर्थी पिऊन आलाय
लवकर कळत. हो ना, 7वीतली 8वीतली मुलं पिऊन आली. काय प्रकार झाला त्या तुमचा मंत्री असला नाही इकडचं बरं का तिकडचं नाही. त्या अर्थी भगवान श्रीकृष्ण असले पाहिजे. हो आलेत ना. काय भुका लागला घरी बाळांना तुम्हाला? महिला आम्ही कुठे गेलो तो विचारतो बरं का बाबा जेवला का? पुरुष नाही विचारत. तेव्हा कुठे गिरत नाही आमच्या ठिकाणी. चला मी येतो. अरे काही चहा पाणी ग. आतून आवाज येतो. हवा ऐकलंय का त्यांचं? चहा पाणी काय आहे की नाही? त्या मला माझ्या डोक्यात आलं नाही. होय आम्हाला भुका लागल्या. त्या गवळण पाठीमध्ये लाडू करंजा शिंकरवाडी सगळ्या भरल्या. एक गवळण निघाले इकडचं भात नाही. कारण भगवान आज आहे तोच खरा पती आहे आपला. एक ब्राह्मण पाहिलं की माझी पत्नी लाडू जास्त भरायला लागली. पण त्या निघून गेल्या तर म्हणजे देवाला भूक लागली असे जास्त म्हणून लाडू करून जास्त भरायला. त्यानं तिकडं आहुती टाकणारा ह्या दार ते दार असं पूर्वी सरळ दार असायची. आता सरळ दार नाही. आता अशी वेटिंग रूम बाथरूम संडास रूम ती चांगली भाषा. आता बरोबर आहे आमच्या आश्रमात आहे. ह्या दरवाजातून पाहिले शेवटचा दरवाजा. त्या ऋतुवजाने पाहिले माझी बायको कुठे झाली म्हणून तो धावत आला. ती उभी राहिली होती पाठी घेऊन तिचा हातच झाला. म्हणजे कुठे निघाले म्हणजे सगळे गेले मला जाऊ दे ना. ध्यानात आहे का तुला? एक ब्राह्मण अतिशास्त्र बळे पत्नीची येऊन येजी मदत जवळे तुम्ही वेदशास्त्रार्थ गोवळे केवी पूजा. जाऊ नको तो गोवळ्याचं पोरगा आहे त्याची कसली पूजा करता येतात? हा तुला माहित आहे का? तुझ्या बापाने माझ्या हातात हात दिला त्याच दिवशी मी तुझा पती झाला. हाताला हात दिला आहे का ती विधी? म्हणजे माहित नाही म्हणून विचार. पित्याने दिले माझ्या हाती तेव्हाच मी तुझ्या देहाचा पती. मद सांडून इतकी गोकुळा प्रती जातेसी त्याच दिवशी मी तुझा पती आहे. तू कुठे निघाले? असं काय म्हणते? काय म्हटले तुम्ही? या देहाचा पती ना हुशार होती एवढं. येरू म्हणे तू या देहाचा पती तो देह सांडून तया प्रती जीवित वेळ निघलिया प्रती सायुज्य मुक्ती पावली. काय गवळण असेल. देह त्याच्या ताब्यात येऊन टाकला आणि ज्योत काढली आणि भगवान श्रीकृष्णामध्ये विलीन केली. ते प्रेत पाहायला लागल्यानंतर ब्राह्मण म्हणले आता काय करायचं? म्हणले श्रावण महिना गेल्यानंतर लोणचं घाल आणि खात बस. गावाचा प्रकार झाला. देवानं त्यांची मन छान भगवंताने प्रत्येक गोपीचं मन आकर्षण केलं. तो कुणाचंही पण आकर्षण करत नाही. चित्त ते निर्मळ जैसे नवनीत जाणे आनंद दयामाधी म्हणून त्यांचं मन आकर्षण केलं आपल्या मनामध्ये विलीन केलं. म्हणून तुका म्हणे छंदे मनमय गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी. आज आपल्याला वेळ दिले इथं 9 ते 8:30 ते 10:30 कारण या मंदिरात नंतर आरती असते. आपला नाहीला ते आमचं कार्याचं कीर्तन 3 तास असतं. आज 1.5 तास दाखवायचं. आपण काय करणार म्हणून का अभंगाचा भावार्थ झाला असं समजूया. राहिलेल्या वेळामध्ये थोडं कीर्तन सांगूया. ज्याला हात असतील त्यांनीच फक्त टाळे वाजवा. हा आणि ज्याच्या तोंडात जीव असेल त्यानं देवाचं नाव घ्या. Hey!
भगवंताने लीला चालू केलेल्या आहेत, कारण आपल्याला लीला करायची, लवकर करायची आहे. हो, इकडं कंसाला भीती निर्माण झाली आणि त्याने रात्री सभा भरवली आणि सदैवाने सांगितलं, जो देवाला अपृणारे किंवा मारुणारे त्याला अर्ध राज्य बक्षीस. सगळ्यांनी विचार केला आम्ही मारायला जाऊ, पण जास्त उंदीर झाले तेव्हा मांजरांच्या गळ्यात नाही. मांजर कधी येतं? उंदराला खातं. म्हणून उंदराने सभा घेतली की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. ठराव पास. मांजर कोण जाणार? तो जाईल तो परत येईल का? यद्गत्वा न निवर्तन्ते. तसं ठीक आहे, भगवान श्रीकृष्णाला मारायला जायचं, पण एकही पठ्ठा उठला नाही. सगळ्यांनी आपल्या मिशा खाली करून ठेवल्या. म्हणून तर आता कोणी मिशाच ठेवत नाही. शेवटी एक बाई उठली. तिचं नाव काय? कंसाला माहित होतं एक बाई जर वेळेला पेटली तर सगळ्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय नाव माहित नाही काय ती दफाई होईल. तसं बायको एकदा हिरीला पेटली किंवा पत्नी म्हणा बाई म्हणा ती काम केल्याशिवाय राहत नाही. तेव्हा पुतना उठली. त्यांनी सांगितलं शबास तुला अर्ध राज्य. इथे बघा दोनच महिला उभ्या राहिल्या आणि दोन पुरुष. त्या उठेतही तिचा पती आपला सुरेश, तेव्हा वाडेकर आणि त्यांचे पती आणि पत्नी दोनच राहिले. पण तेवढा कार्यक्रम केला होता, हाताखाली कोणी नाही. आणि मी त्यांच्याकडून विद्यार्थी तिकडे झोप त्यांचा पत्ता नाही. आणि कोणाच्या दारावर उभे राहील? नंदाच्या घरी. नाम म्हणे नंदाची आघारा स्वरूपा सुंदरा देवांगना स्वरूपा सुंदरा देवांगना. नाम म्हणे नंदाची आघारा स्वरूपा सुंदरा देवांगना स्वरूपा सुंदरा देवांगना. नामामणी आली पण स्वरूप सुंदरा देवांगना. नंदाच्या घरी आली पण सुंदर रूप घेतलं. जरूर काय अप्सरा. गावातली मंडळी म्हणायला लागली साक्षात लक्ष्मीच आली. पण कोण होती? कोण होती? तसं या पुरुषांना वाटतं माझं लग्न झालंय आता पत्नी म्हणजे साक्षात लक्ष्मी घरी, जरा 2 वर्ष थांब मग तुला कळेल. म्हणलं खरं झालं. पहिल्या वर्षी मी बोलत होतो ती ऐकत होती. दुसऱ्या वर्षी ती भांडायला लागली, मी ऐकायला लागलो. आणि तिसऱ्या वर्षी आम्ही दोघे भांडायला लागलो, शेजारी ऐकायला लागले. हो, लक्ष्मी वाटली. घरोघर जाऊन तिने प्रयोग केला. असताना मला ही भरलाय आणि गेली. सांगितलं अगं यशोदे मी कोण आहे माहिती आहे तुला? म्हणजे कोण आहे? तुझी मी बहीण. तिने सगळी लिस्ट पाहिली पण पुतना नावच आवडेल. तिथं आहे का कोणी पुतना नावाची बाई? नाही.
नाव सुद्धा कोणी ठेवत नाही. अगं तू लहान होती तेव्हा लग्न झालं, तुझी ओळख नाही, आमकं नाही, दमकं नाही. महिलांना लवकर नातं जोडता येतं. वंश तरी म्हणतील, काकी तरी म्हणतील, मामी तरी म्हणतील, आणि लवकर तोडताही येतं. ठीक आहे ठीक आहे, काय पाहिजे, मी बाळंत क्रीडा घेऊन आले. भगवान श्रीकृष्ण झोपले. देवाने मनात विचार केला, बोलीच्या बारी पहिलं गिरायक आले. जर मी याला परत लावलं तर इच्छा दारात जायला लागेल. आता आलेलं गिरायक सोडायचं. भगवंताने करायला सुरुवात केली. अगं ऐकलं जागा मुलगा. आई म्हणले कशाला उठलं काय? भगवंता सांगितलं झोपायला आलोय मी. काही कीर्तन आहे का झोपायला? यशोदा मातेने उचललं आणि त्या पुतणीच्या मांडीवर दिल्यावर तिने स्वरूप पाहिलं. तिला अतिशय वाईट वाटलं की याला मारायचं काम करते, पण काय करणार. स्तनाला लावल्याबरोबर देवानं दूध तर प्राशन केलं, पण विषयी प्राशन करताना डोळे झाकले. डोळे झाकले. भागवत काळ म्हणताय डोळे आचार करता झालं की विष कोण प्यालं होतं? दैवी दत्त समुद्र मंथनापैकी त्या माझी औषध मला सापडली. भगवान शंकरा तू विष पे, मी मात्र दूध पिणार. दुसरा विचार केला ही मातेच्या इच्छेने आली, गती कुठली देऊ. तिसरा विचार केला मांडीवर आली, कुठलं पुण्य केलं होतं. असा विचार करत करत देवाने तुझं प्राण पोषण करायला सुरुवात केल्यानंतर ती म्हणते मुंज मुंज, सोड सोड. देवाने सांगितलं कांच सोड. असा भगवान श्रीकृष्णाने पहिलं काम काय केलं? गोकुळीचा कान्हा अवतरला कान्हा, गोकुळीचा कान्हा अवतरला. गोकुळीचा कान्हा अवतरला कान्हा. पण पहिलं काम काय केलं? पुतना राक्षसी मारून टाकली. पुतना म्हणजे काय? एकाने मला सांगितलं तुम्ही कीर्तना सांगता पुतना. आता काय फायदा? पुतना म्हणजे वासना, आणि ती जोपर्यंत तुम्ही मी मारत नाही तोपर्यंत देव प्राप्ती होणार. असा आध्यात्मिक अर्थ आहे. काय कोणाचा वेळ कमी राहिलाय? कलाच कीर्तन म्हणजे सगळं अध्यात्म. कंसाला मारलं म्हणजे कोणाला मारलं? क्रोधाला. आपण क्रोधाला मारण्याशिवाय जे मिळणार नाही. त्या मदनाला मारलं म्हणजे कोणाला मारलं? काम वासनेला. कोणालाही देव मारत नाही. म्हणून प्रथम पुतना शोषियली म्हणतात. तिचं धूळ पडलं होतं 14 किलोमीटर. 14 किलोमीटर का 14 कोस? बापरे, कोस म्हणलं खूप किलोमीटर झालं. मग कसं काय पडलं होतं काय कळत नाही. कारण मला वाटलं एवढा मोठा वाडा होता का असेल. तो कुंभकर्ण झोपेतून उठल्यानंतर त्याची दाढी करायला लागायची. शिडी लावली दाढी करायला गेला. तो नावी त्याने असं ओढल्यावर जे वस्तारा सुटला तर त्याच्या नागपुडीत गेला. असं काय केलं? त्यानं विचार केला बार्बर विदाऊट रेझर नावी आणि बिन वस्तारेचा असतो का, म्हणून तो वस्तारेच्या भाग घुसला. कुठं? नागपुडी. 6 महिने फिरत होता. कुठं? काय खाल्लं असेल नागपुरी? 6 महिन्यानंतर दुसरा माणूस त्याला हात भेटला. कुठं? ते म्हणला कशाला आला रे? मला वस्तारा आला 6 महिने झाले. परत जा. का? माझा उंट हरून 1 वर्ष झाले. माणसंही तेवढी असली पाहिजे. काय सांगू शकतो? आत्ताच्या महिलांना एक मुलगा झाला का महिला कामातून जातो. आम्ही 7 जण भाऊ आहे, तरी आमची आई आम्हाला मनगट धरून खाली बसली होती. कसे असतील बरोबर? पूर्वी असू शकतं म्हणून खोटा आहे असं म्हणू शकत नाही. तिला पेटवल्यावर तिचा सुगंध सुटला. का सुटला? देवाचा स्पर्श झाला की सुगंध आल्याशिवाय पहिलं काम केलं. नंतर मावळवट आलाय. कपट्या मावळवटा दिले पिढे धाम, शोषली पुतना विषय बाजी जातीस उखळी बांधिता उपडले मला पक्षुनी मृतिका वदली नाविली भोरी. भगवान श्रीकृष्णाला आता पाय फुटले. रांगतरंगणी सोडितलोणी खेळायला लागले. कुणाचं काय जोर कुणाचं काय जोर. देवाने एकदा मातीच खाल्ले. बळीराम दादाने सांगितलं आई यांना माती खाल्ली. देवाने सांगितलं खाऊ दे, पण माझ्या सत्वगुण आहे रजगुण आणून दे या राक्षसांना मारायचं. पण बळीराम दादा म्हणला नाही, आईला सांगतो. कुणाला सांगतो? आईला का मम्मीला? आईला मम्मी नाही का? हा, आपली भारतीय संस्कृती. मी आईला सांगणार आई
भगवान श्रीकृष्णाने माती खाल्ली. हे कृष्णा इकडे, तू माती खाल्ली का? नाही. नाही ग नाही आई, आई गाई नाही खाते गमे बाते, आई गाई नाही खाली गमे बाते. मी माती खाल्ली नाही, उघड तोंड. काठी घेतल्यावर उगारली तिने काठी, 14 भुवने मुखात पाहिली आणि तिला चक्कर झाली. देवाने विचार केला, हे जर तिला दिसलं तर मी देव आहे असं कळेल आणि सेवा थांबेल. म्हणून पुन्हा मोह घातला. म्हणजे बाळ काय झालं रे तुला? आई काही झालं नाही. आईने पप्पा घेतला पुन्हा विसरली. भगवंताने बऱ्याच खोड्या केल्या. आता आपल्याला खोड्या सांगता येणार नाही, 10 मिनिटाला आवडावं लागेल. 11 वाजताची आरती असते. घरातही खोड्या सुरू केल्यानंतर आईने सांगितलं, कृष्णा तू घरात खोड्या करतो, बाहेर करतो, सगळीकडे करतो. आता तू गाई गोपाळ घेऊन जा. गोपाळ यमुनेच्या एक पाणी मिळून गुणा खेळ गाई गोपाळ यमुनेच्यासाठी येती पाणी या मिळवली जगदेची. चेंडू चौगुणा. चेंडू खेळत होते. काय खेळत होते बा? काय खेळत होते? चेंडू फळी. चेंडू फळी म्हणजे काय? क्रिकेट. बरं का? त्यावेळेपासून क्रिकेट आहे. एकानं चौकांना षटकार मारला, चेंडू कुठे पेला? ठोळामध्ये. म्हणजे क्रिकेट कोणाचा खेळ आहे? आपला एवढं फॉरेनचं म्हणायचं नाही. फॉरेनचं मॉडेल असल्यामुळे मेड इन जपान. हे काय काय म्हणतात आपलं हे भगवंत काढायला गेले. वेळ नाहीये. आणि सुंदर प्रकार असा झाला की सगळ्या गोपाळांनी सांगितलं, खांदी भार पोटी, खांदी भार पोटी, खांद्यावर वाढ काय? ताप, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, इच्छा आणि पोटात सुखाची इच्छा. असा अर्थ बरं का तर सांगायला वेळ मी तरी काय हो. आणि ती जर असेल तर देवा तू आमचा अज्ञान घालवल्याशिवाय आम्हाला खरं जेवण मिळणार. खरं जेवणाकरता काय करायचं? माऊलीचं नाव घ्यायचं. ज्ञानेश्वर गवई आले, सगळा आनंदी आनंद आहे. पण काय करायचं? काय करायचं? देवी नाहीलाच आहे. आपण परत स्वामी नसल्यामुळे आता पाहुणीचं भजन झालेलं आहे. एक तुम्ही पण या पुढे म्हणजे. आणि यानंतरचे जे सत्कार आहे ते महाराजांच्या हस्ते होणार आहे बरं का. गायकवाड मंडळीचे सुखदेव महाराज घोराळे सत्कार हनुमंत महाराज गंगखळे. चला महाराज हे आता हजर नाही पण त्यांचा सत्कार हनुमंत महाराज घेतील त्यांचा सत्कार. त्याच्यानंतरचा सत्कार निळकंठ. त्यानंतर सुनील वाळून का बरोबर आहे ना? सुनील वाळून महाराज. हा समोर इकडे नारायण. समोर इकडे समोर घ्या तुमच्यातर्फे आहे ना.
श्री ज्ञानदेव भगवान सगळे एकत्र आले. वारकरी संप्रदायामध्ये वामनराव ते करूनच फुल ट्रॅफिकमध्ये हॅलो भाई एक मिनिट संतोष किशन भेगो Hare
सगळ्या श्रोत्यांचा काळकऱ्यांना सगळ्यांना धन्यवाद, व्यवस्थापकांना धन्यवाद. आता प्रसाद घेऊन जावा. वाटलं आता तयार झाले की नाही माहित नाही, खूप लवकर आहे. तर तसं मात्र घ्या. छन्दांस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चो ध्रुवं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रबुद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चाद्य न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल वसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्माणमोहादिसङ्गदोषा अध्यात्मनित्यानिमुक्तकामाः द्वयविमुक्ताः सुखदुःखसौख्ये गच्छन्त्यमूढाः पदमव्ययन्तत् न तद्भासेते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इन्द्रियाणि यदा निर्गतं तेजो जगद्भासयते किलं यच्चन्द्रमस्य चाग्नौ तत्तेजो विद्यमानम् रामाविश्वस्य भूतानि धारयाम्यहमोजसा कृष्णामिषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैः हरेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं वाग्मो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य जगदीश्वरः यस्माच्चरमतीतोः मक्षरादपि योत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुराणपुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम पंढरीनाथ भगवान गजानन महाराज की जय. संजय
लावलेले प्रत्येकाने एक एक ताट घ्यायचंय जेवण आणि पलीकडे सगळ्यांना जाऊन दे जेवण तरी चालेल असं आपल्या हॅलो तळेगाव ते आळंदी म्हणजे तळेगाव आपल्या तळेगाव गावातून विठ्ठल मंदिरापासून दिंडी निघते तळेगाव स्टेशन देहू भंडारा डोंगर देहू आणि आळंदी अशी ती दिंडी जाते एक दिवसाची त्यात काही तुम्हाला खर्च वगैरे नसतो फक्त येताना जर कोणाला येताना जर गाडीत येत असेल तर फक्त 50 रुपये शुल्क आकारले जातात बाकी जाताना संपूर्ण दिवसाचं फराळाचं सगळं त्यामध्ये
आहे त्यावर तुम्ही सर्वांनी त्या दिंडीमध्ये सहभाग घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते. कारण तशी इतर दिंडी सोहळा एक दिवसाचा पाहिला तसाच हा दिंडी सोहळा त्या दिवशी आम्ही काढतो. तसंच इथे जी काहीतरी मुलं होती तीच मुलं त्या दिंडीमध्ये असतात. अतिशय सुरेखाचा सोहळा होतो. आणि दुसऱ्या अशी सांगायची गोष्ट, आज तुम्ही 7 दिवसाचा सप्ताह आहे ज्ञान मिळाले, त्या ज्ञानाचा प्रत्येकाने पुरेपूर फायदा घ्या. जे जर असं वाटतं की महाराजांनी 3 ते 4 दिवसाचा काय सरवली वडमुखवाडी या ठिकाणी ठेवला आहे. तर त्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांचं ऐका, गजानन महाराज शेजारी आपल्या थोरल्या पादुका आहे माऊलीच्या त्या ठिकाणी 9 ते साईबाब मंदिरा शेजारी वडमुखवाडी जवळ थोरल्या पादुका आहे माऊलीच्या तिथे 9 तारखेपासून सुरुवात होणार आहे कथेला 9 ते 16 पर्यंत बरं का. तळेगावकरांनी कृपया 7 दिवस नाही जमलं. आणि असंही विनंती आहे म्हणजे सगळ्या महिलांना सगळ्यांना विनंती करते की आपणही काही वेळेस पुढच्या वर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र हा कार्यक्रम आपण खरं तर इथं आपण घेऊया. जर सगळ्यांची समजत असेल तर सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. खरं तर हा कार्यक्रम आयोजित करू. धन्यवाद. एक मिनिट अरे बापरे, ठीक आहे, हरकत नाही. आणि आता या वाडेकरांनी सांगितलं की पुढच्या वर्षी खरोखरच 7 दिवसाच्या या सप्त्याचा आपल्या सर्वांना आपण सर्वांनी त्याचं श्रवण केलेलं आहे, ज्ञानाचं श्रवण केलेलं आहे. निश्चितच आपण त्या श्रवणाचा या जीवनाचा सार घेणार आहोत. भविष्य काळामध्ये आपण जगणार कसं आणि आपण बुद्धकाळ कसं घालवणार आहे याच्यावर महाराजांनी 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये जे गुरुजींनी घालून दिलेली शिकवण ती आपल्या समोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हृदयापासून मांडल्यामुळे आपल्या हृदयापर्यंत ती भेटणारी शब्द आहे, वाणी आहे आणि ती निश्चितच आपल्या हृदयाला भेटली असेल. कारण की त्यांनी 7 दिवसाचा या सप्त्याचा आनंद लुटला असेल. आम्ही आलो नाही, निश्चितच त्याचा खेद वाटतंय. कारण की महाराजांचे अनेक मी प्रत्येक सप्त्यामध्ये ते असेल किंवा भंडारा डोंगरामध्ये असेल किंवा धुळूच्या तुकाराम महाराजांच्या सानिध्यामध्ये राहत असताना ना अनेक एकादशी असेल, पंढरपूरची वारी असेल आणि आळंदीची वारी असेल, या निश्चितच मी आळंदीची वारी करतो आणि आपल्या त्याचमुळे माझ्या जीवनाचं सार्थक झालंय असं मला वाटतंय. कारण की अशा गुरुजींच्या माध्यमातूनच राहूनच मी मोठा झालोय. आपण सुद्धा या गुरुजींच्या माध्यमातून या संतांच्या सानिध्यात राहूनच भविष्य काळामध्ये वेध घ्यावा आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 9 तारखेला माऊलींची साईबाबाच्या इथं पादुका ठेवलेल्या आहेत आणि आमच्या सारख्या मंडळीकडून जे काही यथोचित मदत असेल आणि इथं आपल्या सर्वांना माहिती आहे पालकानंद मंदिरामध्ये खूप सहाय्य केलेलं आहे. कारण की इथं पहिल्यांदा सप्ताह झालेला आहे. मी पहिल्यांदा फोन केल्यानंतर ते म्हणजे की चालेल, अरे हो माऊली तुकाराम महाराजांचा सप्ताह होणार आहे तर निश्चितच तुम्ही करा, पण आमच्या आरतीच्या वेळेस तुमची बंधनं राहतील. त्याचं सुद्धा पालन केलं जाईल म्हणून या मंडळींनी त्याचं पालन केलेलं आहे. मी या सर्व संयोजकांचं अभिनंदन करतो. महाराज निश्चितच त्यांना आशीर्वाद देतील की असं मी आपल्या सर्वांच्या श्रोत्यांच्या वतीने आणि सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने मी महाराजांचं स्वागतही करतो, आभार मानतो आणि सर्व संयोजकांना धन्यवादही देतो या कार्यक्रम केल्याबद्दल. भविष्यामध्ये असाच कार्यक्रम आपल्या सर्व मंडळींनी करावा अशा आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. ज्ञानेश्वराय नमो नमः. ज्ञानोबा माऊली नमो नमः. योगीराजाय नमो नमः. संत ज्ञानेश्वराय नमो नमः.
ॐ ज्ञानेश्वराय नमो नमः ज्ञानोबमावली नमो नमः योगिराजाय नमो नमः संत ज्ञानेश्वर नमो नमः ज्ञानेश्वराय नमो नमः ज्ञानोबमावली नमो नमः योगिराजाय नमो नमः संत ज्ञानेश्वर नमो